पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री संतोषजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे शेजार हेड फियाट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सन्माननीय राजेशजी बागेचे साहेब, त्याचप्रमाणे आकाशजी मित्तल साहेब CFO फियाट, त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय महेशजी टोके साहेब आणि सन्माननीय राजेंद्रजी गावडे माजी संचालक आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व शासकीय अधिकारी, सर्वांचं मी नव महिला उत्पादन गट आणि उपस्थित सर्व मिडवळच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. साहेबांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. मी मिडवळीच्या सरपंच नीताताई कोळेकर आपल्याला विनंती करतो की आपण सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुणेरी पगडी देऊन या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सुनील थोडं साईड राईट साईड. यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्य ताई समोर बघा आणि माझे सरपंच त्यांना विनंती आपण सन्मान चिन्ह देण्यासाठी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आपल्याला विनंती तात्काळ समोर यानंतर सन्माननीय राकेशजी बागेचे साहेब यांचा सन्मान उपसरपंच घ्या सतीश भाविस्के माझे उपसरपंचांनी विनंती घ्या पटपट घ्या. साईज बघत असेल डोक्याला बसत नाही तर काही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. यानंतर सतीश पुढे बघा. आकाशजी मित्तल सरांचा सन्मान या ठिकाणी माजी सरपंच कैलासराव मिळवले आपल्याला विनंती आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. यानंतर महेशजी डोके साहेब गट विकास अधिकारी पंचायत त्यांचा सन्मान करण्यासाठी नव महिला उत्पादन गटाच्या अध्यक्षा सुलोचना मेडगुले, त्याचप्रमाणे भाऊसाहेब मेडगुले आपल्याला विनंती आपण समोर या. यानंतर बुडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री राजेंद्र गावडे यांचा सन्मान सुनील नाना मेडगुले आपल्याला विनंती आपण हरिभक्त परायण पोपट महाराज मेडगुले आपल्याला विनंती समोर या. महाराज चला. त्यानंतर आपल्या मिडगुलवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी श्री बेनीनाथ कजी मेडगुले आपला सन्मान या ठिकाणी आणि त्यांच्या पत्नी दोघांना विनंती आपण समोर या. त्याचा सन्मान आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय संतोषजी पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान होतोय.
यानंतर आपले ग्रामविकास अधिकारी सन्माननीय संतोषजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तो सन्मान करण्यासाठी विनंती समोर या. ते 2च मिनिटं फक्त. पण महाराजांना विनंती 2 मिनिटं बोला आणि नंतर साहेब बोलतील. सन्माननीय आणि समाजामध्ये ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आज खऱ्या अर्थानं आदर्श गाव मिठुळवाडीमध्ये आपण एक ऐतिहासिक असा सोहळा आपण करत आहोत आणि सोहळ्याचं निमित्त फक्त एकच आहे की पाठीमागे कोविडच्या काळामध्ये जे ऑक्सिजन वाचून आपल्याला कितीतरी लोकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि ते कारण लक्षात घेऊन फ्लॅटच्या माध्यमाने फ्लॅट कंपनीनं हा जो वृक्षारोपण सोहळा जो आज आपण साजरा करत आहोत तो त्याचं कारण एवढंच अन्न वस्त्र आणि निवारा याची गोष्टी आपण करू शकतो परंतु चौशीची गरज आहे ती म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन फक्त आपल्याला वृक्ष देऊ शकतात बाकी कुठेही आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि म्हणून त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आपल्या आदर्श ग्रामपंचायत मिठुळवाडीनं आणि फ्लॅट कंपनीच्या माध्यमातून उचललेलं आहे. जास्त वेळ घेऊ शकत नाही अधिकारी वर्ग आहे त्यांच्या पाठीमध्ये अनेक कामे आहेत त्यामुळं या ठिकाणी थांबतो रामकृष्ण. यानंतर आपल्या नव महिला उत्पादक गटाच्या अध्यक्षा सुलोचना आपल्याला 2 मिनिटं आपण. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील सर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील सर, आज तुम्ही आमच्या वाडीमध्ये आलात त्याबद्दल महिला उत्पादक गटाच्या वतीने मी तुमचे हार्दिक अभिनंदन करते. व्हिडिओ साहेब तसेच बांगल्यासाठी कायमच आमच्या आवाज राहिलेले ते कायमच आमच्या सोबत असतात. ते आज तुम्ही पहिल्यांदा आम्हाला भेट देण्यासाठी आलेला असतात त्यामुळे आम्हाला मनापासून खूप आनंद झाला आहे. 9 महिला उत्पादक गटाने 1 वर्ष झालं ट्रेनिंग वगैरे चालू केलेलं आहे. तर 1 वर्षापासून त्यांचं ट्रेनिंग आमचं चालू आहे. पहिल्यांदा 3 महिन्याचं ट्रेनिंग पहिल्यांदा 45 दिवसांचं ट्रेनिंग घेतलं नंतर 3 महिने गॅप देऊन 15 दिवसांचं नंतर 10 दिवसांचं असं 1 वर्षात आम्ही ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे. ट्रेनिंग कंप्लीट करतानाच आम्ही ऑर्डर चालू केलेले आहेत. त्यामध्ये पेटीकोटच्या ऑर्डर असतील टोपीच्या ऑर्डर असतील हे स्टार्टिंगला आम्ही स्टार्ट केलं होतं. त्यानंतर आम्ही स्कूलचे युनिफॉर्म ते शिवण्यासाठी आता घेतो आहे त्याचे ऑर्डर आमच्याकडे आता चालू आहेत. शाळेत वेगळ्या शाळांना व्हिजिट देत आहे कंपन्यांना बाकीच्यांना पण आम्ही प्रयत्न घेतलेले आहेत. कंपन्यांच्या ऑर्डरसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर आम्ही जे प्रयत्न करतोय त्याला तुमचं सहकार्य लागावं एवढीच अपेक्षा करते आणि थांबते. यानंतर शेवटी आपले शिवसाहेब सन्माननीय पाटील साहेब. माईक माईक मिडगुलवाडीच्या नव महिला उत्पादक गट मिडगुलवाडी त्या इंडस्ट्रीयल युनिटमध्ये आपण बसलेलो आहोत. बऱ्याच वेळेस बचत गट म्हटलं की कुरड्या पापड्या सांडगे किंवा जे घरगुती पदार्थ असतात तेवढ्यापर्यंत आपण त्यांच्या प्रॉडक्टची चर्चा करतो किंवा आपण इमॅजिन करतो. ताई तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही बचत गटाला एका उत्पादक कंपनीमध्ये परावर्तित केलेला आहे. बाबेजा साहेबांचंही मी मनापासून जिल्हा परिषदेच्या वतीने आभार मानतो की त्यांनी हा पूर्ण सेटअप उभा करण्यासाठी मदत केलेली आहे. आमची आता चर्चा चालू होती त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की बऱ्याच कंपन्या CSRच्या माध्यमातून काहीतरी डोनेशन देतात, दान करतात आणि दान आपल्याकडे पवित्र समजलं जातं. माझ्या दृष्टिकोनातून दान हे सत्पात्री पडलं तर ते पवित्र आहे. आज मी मला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही जी काही मदत केलेली आहे, जो काही सहकार्याचा हात दिलेला आहे, त्या हाताच्या माध्यमातून आमच्या मिठुळवाडीच्या सर्व ताई त्यांच्या कुटुंबाचा आधाराचा हात देत आहे. आणि तुम्ही जे बघा
वृक्षारोपणाच्या वेळेस तुमचं स्वप्न सांगितलेलं आहे, टार्गेट सांगितलेलं आहे 5 वर्षामध्ये घर आणि गाडी. निश्चितपणे 5 वर्ष लागणार नाही. मला हे माहीत नव्हतं त्यावेळेस. आज कुठल्याही तुम्ही MIDC मध्ये किंवा ह्याच्यात जा, छोटं इंडस्ट्रियल युनिट ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने हे युनिट तयार झाले. ही त्यांची औद्योगिक दृष्टी आहे की त्यांनी हे त्याच वेळेस डिझाईन करून व्यवस्थित तुम्हाला दिलेलं. बऱ्याच वेळेस गावामध्ये महिला शिवणकाम करतात. आमच्याकडे बऱ्याच ट्रेनिंग दिल्या जातात MSRLच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या माध्यमातून. मशीन घेतात, आपल्या छोट्या मशीन असतात आणि त्याच्यातून ते काम फास्ट उरकत नाही, फिनिशिंग येत नाही. परंतु मला आनंद वाटतो की एखाद्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये ज्या पद्धतीने मशीन खरेदी केलेल्या असतात, ज्याचा वापर केला जातो, त्याच मशीन तुमच्याकडे आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता कुठल्याही मोठ्या इंडस्ट्रीशी कॉम्पीट करू शकता. कारण तुमच्याकडे स्किल आहे, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्हाला जर काही आर्थिक मदत लागली तर बँकांच्या माध्यमातून जिल्हा परिषद तुमच्या सोबत उभी असेल. सर्व गोष्टी आता तुम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत. आता फक्त एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे अविरत कष्ट करणे, प्रयत्न करणे आणि आपला बिझनेस वाढवणे. सगळेजण चांगलं काम करणाऱ्याच्या सोबत सगळे असतात. मला खात्री या ठिकाणी जे जे उपस्थित आहेत ते आपल्या कार्यामध्ये आपल्या सोबत असतील. एवढंच मी आपल्याला सांगतो. तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. एक जो है ना, आप गांव वाले कमिट करें कि जो भी अब से जो कपड़े आप पहनेंगे वो यहीं से आप सिलवाइए, चाहे वो कुर्ता पजामा हो, चाहे शर्ट पैंट हो. और आप लोग जो है कुछ करके जो सामने वाला जो रूम है ना, उसको आप जो है सेल्स आउटलेट बनाइएगा. ठीक है. कोई भी आके जो है किसी ने खरीदनी है शर्ट वो खरीद के चला जाए. 2-2, 4-4 आप बना के रखिएगा. आप ये जो है ना, आपके पूरे गाँव वासियों से मेरा अनुरोध है, आप ये बनाइए. अगली बार जब आएंगे ना, बहुत सुंदर है वो. इसका ब्रांड का आपको लोगो बनवा के दिखाएंगे, जब वो डिजाइन अच्छा करवाएंगे वो लगाएंगे. 500 रुपये शर्ट है, वो लगने के बाद में 700 रुपये. सर आम्हाला त्यांना प्रोडक्शन काढण्यासाठी ना ते लाईट जास्त वेळ झाली तर त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतो. आमचं काम हे पूर्ण स्टॉप होतं. तर त्यासाठी सोलर लॅम्पमध्ये जर काही झालं आम्हाला तर चांगलं. सोलर बॅटरी बॅकअप ऑनग्रीड मध्ये पिछली बार जो आए थे उन्होंने कांच वाली मशीन ली थी. 2 लाख की मशीन हमसे ले ली. अब फिर आपने सोलर में ले ली. आगे लिस्ट बना रहे हैं. बहुत हर बार यही